फक्त पॉलिटिक्स महत्वाचं आहे आजच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये की त्यासोबत टॅलेंट असणे गरजेचं आहे? आपण आपलंच बघायचंय कॉर्पोरेटमध्ये. मी इथं आहे, मला इथं कसं जायचंय. तुम्ही बोलताय की मी माझं काम करतो, 8 तास इमानदारीत काम करतो, तर मग तुमची जी ग्रोथ आहे ही तेवढीच राहते. मग लोक त्याला पॉलिटिक्स म्हणतायत, म्हणू दे, मला जायचंय पुढं. तुम्ही जर मिडल ईस्टमध्ये 10 वर्ष नोकरी केली तर इक्विव्हॅलंट टू इंडियात 30 वर्ष केल्यासारखं आहे. अरे बापरे. हा जो काळ आहे ना सध्याचा, हा आपल्या ग्रोथसाठी सगळ्यात बेस्ट काळ आहे. का? त्याचं कारण असं आहे की कॉर्पोरेट पॉलिटिक्स, ऑफिस ग्रुपिझम, टॉक्सिक मॅनेजर, लेऑफ्स, अप्रेझल, व्हिजिबिलिटी, नेटवर्किंग, ऑफिस एथिक्स, वर्क लाईफ बॅलन्स आणि आता AI या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अभिजित कुलकर्णी. IT क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करणारे, 21 वर्षांचा अनुभव असलेले आणि मिडल ईस्टमध्ये 7 वर्ष काम केलेले अनुभवी IT प्रोफेशनल. ते आज कॉर्पोरेटमध्ये जगायचं कसं, करिअर ग्रोथ कशी मिळवायची, लिडरशिपमध्ये कसं ग्रो व्हायचं आणि भविष्यातील संधी कशा समजून घ्यायच्या याबद्दल प्रामाणिकपणे बोलणार आहेत. सॅलरी की लर्निंग? सॅलरी. कारण जर सॅलरी आली तरच लर्निंग होणार आहे. ॲक्च्युली ते जॉब जो आहे तो 1 लाखाचा आहे, पण तुम्हाला बिनकामाचं 40,000वरती समाधान मानावं लागतं. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की आउट ऑफ इंडिया जावं आणि परत यायची काही गरज नाही. की जर एखादा व्यक्ती आहे, त्याला कॉर्पोरेट लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे, लिडरशिप लेवलवरती जायचं आहे किंवा ग्रोथ त्याला घ्यायची आहे, पण अंडर कॉन्फिडंट आहे, स्किल्स नाही आहेत या वेगळ्या, त्याला तुम्ही काय टिप्स द्याल की जेणेकरून त्याला ग्रोथ पॉसिबल होईल? अभिजित सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. आजचा विषय खूप वेगळा आहे. आज आपण कॉर्पोरेटबद्दल, कॉर्पोरेट पॉलिटिक्सबद्दल, कशा प्रकारे कॉर्पोरेटमध्ये पॉलिटिक्स होतं, कशा ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. मला वाटतं आज प्रेक्षकांना त्यांच्या नवीन करिअर स्टार्ट करायचं असेल किंवा करिअरमध्ये काही वर्ष झाले असतील त्यांना, तर ग्रोथसाठी, त्यांचं पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी, कॉर्पोरेटमध्ये अजून काही स्किल्स अडॅप्ट करण्यासाठी खूप त्यांचा फायदा होईल. डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर मला थोडंसं बेसिकमध्ये समजून सांगा, कॉर्पोरेट पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो आणि ते आज कंपन्यांमध्ये कशा प्रकारे पाहायला मिळतं? तर तुम्हाला सांगतो मी, एक 10 ते 12 वर्षापूर्वी कॉर्पोरेट पॉलिटिक्स जे होतं ते कम्प्लिटली डिफरंट, म्हणजे वेगळं होतं. म्हणजे त्यावेळी काय व्हायचं की एकमेकाचं नाव खराब करायचं. म्हणजे एखादा एम्प्लॉई जो आहे तो लेट येतोय, ते जाऊन मॅनेजरला सांगायचं की हा लेट येतोय. संध्याकाळी एखादा लवकर निघून गेला, ते जाऊन मॅनेजरला सांगायचं. एखाद्याच्या कामात चुका काढायच्या किंवा ह्याचं प्रमोशन करू नका, हे प्रकार व्हायचे एक 10 ते 12 वर्षापूर्वी. पण आता कसं झालं की सगळेच मॅनेजर आणि सिनियर डिरेक्टर वगैरे सोशल मीडियावर आहेत, तर त्यांना हे सगळं माहिती आहे की ह्या एम्प्लॉईला येत काहीच नाहीये, हा येऊन मला दुसऱ्याचे कान भरतोय. तर त्यामुळे बऱ्यापैकी आता मॅनेजर सगळे अलर्ट झालेले आहेत. आता टॅलेंट आणि पॉलिटिक्स या दोन्हीचं कॉम्बिनेशन जो करतो तोच ऍक्च्युली टिकून राहतो. तर सध्याच्या पॉलिटिक्समध्ये असं म्हणावं लागेल आपल्याला की जो सगळ्यात जास्त शो ऑफ करतो, 20% काम, 80% दाखवणं. शो ऑफ तुम्ही म्हणताय म्हणजे फक्त दाखवायचं? हा, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की ज्यावेळी तुम्ही ते दाखवताय ना की 80% तुम्ही दाखवताय, केलंय तुम्ही 20%च टेक्निकल जे काही काम तुमचं असेल. पण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो आता की आजच्या कॉर्पोरेट पॉलिटिक्समध्ये होतं काय की लेट्स से तुम्ही एक 20% काम केलं, त्यानंतर तुमच्या कॉलिगकडे तुम्ही गेला आणि त्याला समजून सांगितलं की हे काम फार अवघड होतं पण मी करून दाखवलंय. तुम्ही नंतर फर्स्ट फ्लोअरला जाता, तिथे एखादा मॅनेजर तुम्हाला भेटतो, त्याला तुम्ही तेच सांगता की हे काम मी केलं. पण हे फार इंटेलिजंटली आणि स्मार्टली केलं जातं आजच्या जमान्यात. म्हणजे उठसूट रोज जायचं नाही एखाद्याकडं, महिन्यातून एकदा, आणि महत्वाचं काम असेल तर ते हायलाइट करायचं. हे आजच्या जमान्यातलं पॉलिटिक्स झालेलं. आता ह्याला पॉलिटिक्स म्हणतात लोक, पण ऍक्च्युली तो माणूस तर स्वतःला ग्रो करतोय ना, आणि ते ग्रो करायसाठी हे सगळ्यांना दाखवतोय ते, त्यात काहीच वाईट नाहीये. पण लोक बघताना काय बघतात, हा ह्याला येत काहीच नाही, हा पॉलिटिक्स करतो. तेच तर त्याचं स्किल आहे ऍक्च्युली, तेच त्याचं टॅलेंट आहे, त्याला तुम्ही पॉलिटिक्स नाव. पण मॅनेजरला नाही कळत का की अरे हे काम तर अवघड नव्हतं, हा म्हणतोय खरी की मला खूप वेळ लागला किंवा मी याच्यामध्ये खूप एफर्ट्स टाकलेले आहेत, पण मॅनेजर तर ऑब्व्हियसली त्या प्रोसेस मधून गेलेले असतील ना, त्यांना माहिती असेल किती वेळ लागणार आहे. त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण त्यांना असा एम्प्लॉई जो पाहिजे असतो की जो ऍक्च्युली आपला जो स्टेक होल्डर आहे, कस्टमर आहे, क्लायंटला हँडल करेल व्यवस्थित, स्टेटस बरोबर देईल, प्लस आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांनाही तो हँडल करतोय. म्हणजे त्याला टेक्निकल नॉलेज, फंक्शनल नॉलेज म्हणू आपण, हे त्याला थोडंच माहिती असतं. पण हँडल करायची जी सिच्युएशन हँडल करायची जी त्याला सवय लागलेली असते किंवा त्याला ती माहिती असते, ती सगळ्यात महत्वाची असते. आणि हे मॅनेजरला माहिती असते की हा हँडल करू शकतो. क्लायंट शेवटी पैसे देणार आहे आपल्याला,
बिलिंग तिकडून येणार आहे. तर ह्या गोष्टी मॅनेजरला डोक्यात ठेवाव्या लागतात की नुसताच टेक्निकल माणूस आहे, एखाद्या कोपऱ्यात बसलाय, काम करतोय, संध्याकाळी 6ला घरी निघून जातोय, त्याला महत्व नाही. जो व्हिजिबल आहे त्याला महत्व. बरोबर, व्हिजिबिलिटी महत्वाची आहे. व्हिजिबिलिटी महत्वाची आहे. बरं, मला याला जोडून पुढचा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटतं मग फक्त पॉलिटिक्स महत्वाचं आहे आजच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये, की त्यासोबत टॅलेंट असणे गरजेचं आहे? दोन्हीही तेवढंच महत्वाचं आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आता जसं मॅकडॉनल्ड्स आहे किंवा KFC आहे, कॅफे बरिस्ता आहे, तर ह्या रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी त्यांची क्वालिटी बघा, त्यांची टेस्ट बघा, त्यानंतर त्यांचं अँबियन्स बघा, चांगलं असतं राईट. जर तुम्ही एअरपोर्टला गेला किंवा मॉलमध्ये गेला तर तिथं तुम्हाला ऍडव्हर्टाईज दिसते ना, मॅकडॉनल्डची ऑफर, KFCची ऑफर. ती ऍडव्हर्टाईज बघून ज्यावेळी तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये जाता तेवढीच क्वालिटी पण तशीच असते ती. म्हणजे 50% फिजिकल आणि डिजिटल मार्केटिंग ते लोक करतात आणि तेवढीच त्यांची टेस्ट क्वालिटी पण असते. हे ऑफिसमध्ये आपल्याला हेच करायचंय की दाखवाही तेवढंच आणि कराही तेवढंच. म्हणजे 50% समजा तुम्ही काम केलंय ते सगळ्या जगाला ओरडून सांगणं गरजेचं आहे आजच्या जमान्यात. नाहीतर तुम्ही ते काम करणार आणि कोणालाच माहिती नाही होणार. परंतु प्रॉब्लेम काय होतो सर, म्हणजे मी ही 8 वर्ष 9 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम केलंय. माझी सवय अशी होती की काम करायचं, रिपोर्ट शेअर करायचा किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवायच्या, बट समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल सांगणं, बढाया मारणं किंवा आपण म्हणतो ना की एक इंट्रोवर्ट असतात की मला नाही जास्त कम्युनिकेट करायला आवडत, मला माझं काम येतं, मी ते काम व्यवस्थित करणार, तुम्ही मला 8 तास नाही 10 तास करायला सांगा, मी ते करेल, प्रोजेक्टचं आउटपुट जे आहे ते टायमामध्ये देईल. पण मग नंतर त्याचं क्रेडिट घेणं किंवा स्वतःबद्दल अजून जास्त गोष्टी करून सांगणं किंवा 10 लोकांना सांगणं ते नाही जमत काही लोकांना. मग त्यांनी कसं करायला पाहिजे? हे आजच्या जमान्यात आपल्याला जमलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही बोलताय की मी माझं काम करतो, खाली मान घालून काम करतो, 8 तास इमानदारीत काम करतो, तर मग तुमची जी ग्रोथ आहे ही तेवढीच राहते. मग तुम्हाला समजा 25,000 पगार असेल तर तो 30 होईल. पण तुम्ही डायरेक्ट एक्सपेक्ट केलं की आता 3 लाख व्हायला पाहिजे, तर 3 लाखाचे स्किल्स वेगळे आहेत ते तुम्हाला कधीच येणार नाही. तर तुम्ही टीमशी बोलणार नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, लिडरशिप स्किल्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या जर तुम्हाला आल्याच नाहीत मग तुम्ही ऑफिसला जावा, 10 वर्ष जावा, 20 वर्ष जावा, तेच काम करा, सर्वाइव्ह होऊ शकता तुम्ही, पण तुमची ग्रोथ नाही होणार त्यामुळं. हे कन्फर्म आहे, हे माझ्या अनुभवावरून मी सांगतो तुम्हाला. बरोबर. असं काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता की एखादा मे बी तुमच्या एखाद्या कंपनीमधला कलिग असेल, तुम्ही नाव नाही घेतलं तरी चालेल, बट त्याची ग्रोथ खूप फास्ट झाली या स्किल्समुळे? असे ऍक्च्युली बरेच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की माझा एक कॉलिग होता, तर त्याला फक्त बोलता यायचं, पण व्यवस्थित आणि मुद्देसूद बोलता यायचं. त्याला टेक्निकल काहीच जमत नव्हतं. टेक्निकलमध्ये त्यानं ट्राय केला, 3 वर्ष होता, 4 वर्ष होता, पण त्याच्या लक्षात आलं की हे काय आपल्याला जमत नाही. तर त्यानं चालू काय केलं की मॅनेजरला जाऊन सांगितलं की मला टीम लीडच्या पोझिशनला तुम्ही प्रमोट करा, मी ते काम करू शकतो, लोकांकडनं काम करून मी घेऊ शकतो, हे माझं स्किल आहे. तर त्याला टीम लीड केलं. तर टीम लीड केल्यानंतर काय की लोकांकडून काम करून घ्यायचं, ते त्याला जमायचं की प्रोजेक्टचे एक्सेल शीट आणि ते सगळं ते मॅनेज करणं वगैरे त्याला ते आवडायचं आणि तो ते करायचा सुद्धा. प्रोजेक्टमध्ये चाललंय काय, टीम मेंबर करतायत काय, एखादा टेस्टर असेल, डेव्हलपर असेल किंवा डिझायनर असेल, जे कोणी करतायत काय ते त्याला माहिती आहे आणि थोडं माहिती आहे सगळ्यातलं, डिटेलमध्ये माहिती नाही, पण तो ते क्लायंटला व्यवस्थित एक्सप्लेन करू शकायचा. इंटरनल मॅनेजमेंट मीटिंग मध्ये तो एक्सप्लेन व्यवस्थित करायचा. त्यामुळे टीम लीडचा तो सिनियर टीम लीड झाला. आता सध्या तो सिनियर डिरेक्टर आहे. अरे बापरे. हा, आणि त्याचं पॅकेज जे आहे ते आहेच, म्हणजे आता ते 70 लाखाच्या वरती काय त्याचं पॅकेज आहे सध्या. ग्रेट. फक्त एकाच गोष्टीमुळे तो वर गेला, तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, इम्प्रॉम्प्टू स्पीकिंग, म्हणजे ऑन द स्पॉट त्याला कुठलंही उत्तर देता येतं, हे एक स्किल आहे. लिडरशिप स्किल्स त्याने स्वतःची इम्प्रूव्ह केल्या आणि त्यामुळे तो आज एका वेगळ्या. सो मे बी टेक्निकल स्किल्स नाही त्याच्याकडे, बट त्याच्याकडे या बाकीच्या स्किल्स खूप जास्त आहेत. बरोबर. ग्रेट. सो म्हणजे आज विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे काही विद्यार्थी म्हणण्यापेक्षा मी म्हणाल की जे आज कॉर्पोरेटमध्ये आहेत त्यांनी त्याच्या टेक्निकल स्किल्स सोबत कम्युनिकेशन स्किल्स, लिडरशिप स्किल्स आणि कशा प्रकारे स्वतःचं काम दाखवता आलं पाहिजे त्या गोष्टीही करायला पाहिजेत. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. पण ते आपल्याला शाळेमध्ये नाही शिकवलं जातो. हे शाळेमध्ये नाही. शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं की हिस्ट्री, इंग्लिश, मराठी, हिंदी, सायन्स हे सगळं शिकवलं जातं. ह्यामध्ये तुम्ही स्टडी करा आणि चांगले मार्क्स पाडा. पण ज्यावेळी तुम्ही कॉर्पोरेट जगतात येता त्यावेळी ते पूर्णपणे वेगळंच असतं. तुमच्या लक्षात येतं की इथं परफॉर्मन्सला महत्व आहे, टॅलेंटला महत्व आहे, पॉलिटिक्सला महत्व आहे. ते शाळेत तर आपलं असं काही शिकवलं. पण याला मी पॉलिटिक्स म्हणणार नाही. मग हे पॉलिटिक्स नाही झालं, हे तर स्किल आहे त्या व्यक्तीचं, त्या पर्टिक्युलर स्किल. एक्झॅक्टली. ह्याला लोक जे म्हणतात ना की हे पॉलिटिक्स करतो, हे ऍक्च्युली त्यांना डेव्हलप केलेलं ते स्किल आहे. त्याला माहिती आहे की हे डेव्हलप मी केलं तर मी पुढे जाऊ शकतो. लोक त्याला पॉलिटिक्स म्हणतायत, म्हणू दे, मला जायचंय पुढं.
मी हे वापरणार स्किल म्हणजे काय, तो कोणाचं नुकसानही नाही करत, हो. स्वतःला पुढे स्वतःला पुढे नेतोय. पण मे बी अशा व्यक्तीचं तर नुकसान आहे ना की जो त्याच्यापेक्षा जास्त स्किलफुल आहे, मे बी दुसऱ्या टेक्निकल फील्डमध्ये किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा एखादं स्किल त्याच्याकडे चांगलं आहे, बट फक्त कम्युनिकेशन स्किल नाही, त्याचं नुकसान आहे. त्याचं नुकसान ऍक्च्युली नाही होत, कारण त्या समजा सिनियर डिरेक्टर आहे, त्याला माहिती आहे की माझ्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट कम्युनिकेशन स्किल आहे. हा जो व्यक्ती आहे ना, ह्याच्याकडे टेक्निकल स्किल चांगला आहे, पण हा बोलू नाही शकत, तर तो त्याला त्याच्या अंडर घेतो नेहमी. जर हा सिनियर डिरेक्टर असेल तर डिरेक्टर जो टेक्निकल वाला जो असतो ना, तो त्याचा मित्रच असतो, जे त्याला माहिती असतं की हा टेक्निकली स्ट्रॉंग आहे, ह्याला आपल्या बरोबर ठेवलाच पाहिजे, ह्याच्याशिवाय आपलं काही नाहीये. आपण जाऊन क्लायंट समोर बोलणार आहे, स्टेक होल्डर समोर बोलणार आहे, काय बोलणार हा आपल्याला सांगणार आहे ते. बरोबर. त्यामुळे ते बरोबर ते लिंकच असते ती. पॉलिटिक्स मध्ये पण तुम्ही बघा ना, एखादा लिंक असते, टॉपला जर एखादा पोझिशनला माणूस गेला, अंडर जे असतात त्याचे चेले चपाटे असतात. करेक्ट. हे कॉर्पोरेट मध्ये असंच असतं की मला माझ्या अंडर माझेच ओळखीचे आणि चांगले पण माझ्याही वर जाता कामा नये अशी लोक असतात. बरोबर. तर सर मग मला सांगा की जर एखादा व्यक्ती आहे, त्याला कॉर्पोरेट लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचंय, लिडरशिप लेवलवरती जायचंय किंवा ग्रोथ त्याला घ्यायची आहे, पण अंडर कॉन्फिडंट आहे, स्किल्स नाही आहेत या वेगळ्या, तर त्याला तुम्ही काय टिप्स द्याल की जेणेकरून त्याला ग्रोथ पॉसिबल होईल? जसं आता आपण बोलतो की टॅलेंट ही तेवढंच महत्वाचं आहे आणि पॉलिटिक्स हे तेवढंच महत्वाचं आहे, राईट? हे कार सारखं, एखादी कार असती ना, ज्याचं इंजिन जे असतं ना, इंजिन म्हणजे टॅलेंट आहे, आणि स्टेअरिंग जे असतं ना ते आहे पॉलिटिक्स. तर ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण समजा आता एखाद्याला अंडर कॉन्फिडंट आहे, वरती तर जायचंय त्याला, त्याने 4-5 गोष्टी जर केल्या रेग्युलरली तर 100% त्याला त्याचा फायदा होईल. काय असतील त्या 4-5 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे असं की जर तुम्हाला वाटतं की मी बाबा मीटिंगमध्ये, कॉल्समध्ये, डेमो असतात, प्रेझेंटेशन असतात, ह्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही. आता हे जे कॉल्स मीटिंग असतात, IT मध्ये त्याला कॉल्स म्हणतात, हे जे मीटिंगला कॉल्स म्हणतात. तर हे जे कॉल्स आहेत हे इंटरनल असतात तुमचे. करेक्ट. आणि एक असतात स्टेक होल्डर किंवा आपण त्याला कस्टमर, क्लायंट काही म्हणू शकतो, त्यांच्याबरोबर असतात. तर तुमच्या मॅनेजरकडे जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे की उद्या जो कॉल आहे त्यामध्ये 4 ते 5 मिनिटं ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरती मी विचारतो क्लायंटला. एक तर कॉल्समध्ये काय असतं, एक तर तुम्ही काहीतरी विचारत असता किंवा तो तुम्हाला काहीतरी सांगत असतो, हेच काहीतरी असतं. तर तुम्ही ते लीड घ्यायला शिकलं पाहिजे. भले 4 मिनिटं बोला, 5 मिनिटं बोला, पण तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. आपली स्क्रीन शेअर करून दाखवलं पाहिजे की हे काम टीम करते, मी करतोय, जे काय आहे ते 4-5 मिनिटंच करा आणि हे 3 महिने करा. 100% तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळायला सुरू होतील हळूहळू. ओके. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती कॉर्पोरेट जगतामध्ये ना, टीम लीड ही पोझिशन सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर, ज्याच्या अंडर 10 लोक असतात. त्याच्या आतमध्ये अजून एक पोझिशन आहे, त्याचं नाव आहे मॉड्यूल लीड. म्हणजे मॉड्यूल लीड, ज्याच्यामध्ये 3 ते 4 लोक असतात आणि तो लीड करणारा एक जण कोणतरी असतो. तर तुम्ही तुमच्या मॅनेजरला जाऊन सांगितलं पाहिजे की हे जे मॉड्यूल लीडचं काम आहे ना ते मी करतो. मॉड्यूल लीड म्हणजे असं काही आहे का की जे मे बी ऑफिशियल नसेल, बट त्या टीएलला मॅनेज करण्यासाठी, टीएलचं काम सोपवण्यासाठी तो काय करतो की जे 2 लोक आहेत त्यांना एक छोटासा एक रिस्पॉन्सिबिलिटी देतो की तू 4 लोकांचं काम बघ. एक्झॅक्टली तशा प्रकारचं मी म्हणतो. मे बी नॉट ऑफिशियली बट जस्ट फॉर द मॅनेजमेंट पर्पज. काही IT कंपन्यांमध्ये हा ऑफिशियली रोल आहे, तर काही ठिकाणी हा नसतो, पण तो इनडायरेक्टली भले त्याचं डेझिग्नेशन सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, पण तो मॉड्यूल लीडचं काम करत असतो. ओके. म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट असतो ना, त्यातलं एवढंच काम त्याला दिलं जातं. तर ही इनिशिएटिव्ह तुम्ही स्वतःहून घेतली पाहिजे, स्वतःहून मॅनेजरकडे जाऊन सांगितलं पाहिजे की 4 लोक तर मी हँडल नाही करू शकत, 2 दे आत्ता तरी. ह्या 2 लोकांकडून सर्व काम मी करून घेईन, माझं काम तर मी करीनच, क्लायंटला पण मीच हँडल करीन, हे सगळं काम मला देतो. म्हणजे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, स्वतःहून तुम्ही इनिशिएटिव्ह घेतली पाहिजे. तर हे काम तुम्ही 3 महिने 4 महिने केलं की तुमच्या त्यानंतर लक्षात येऊन जातं हे जमतंय. आता 8 लोक जरी माझ्या अंडर आले तरी मी करू शकतो आता हे. आणि हळूहळू 1 वर्षानंतर तुमचा कॉन्फिडन्स डबल झालेला असतो. ही एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट जी आहे की एक तुम्ही स्वतःला मेंटर मिळवा कुठून तरी. मेंटर म्हणजे ना, तुम्ही टेक्निकली वीक आहे, कम्युनिकेशन वाईज वीक आहे, फंक्शनली वीक आहे, डिझाईनमध्ये वीक आहे, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये समजा तुम्ही वीक आहे, तर एखादा मेंटर बघा. तुम्ही ऑफिसमध्ये भरपूर एकदम टॅलेंटेड लोक असतात, त्यातलं एखाद्याला पकडायचं आणि दर आठवड्याला किंवा 15 दिवसातून एकदा त्याच्याकडे जायचं आणि त्याला सांगायचं की ह्या गोष्टीमध्ये मी वीक आहे, थोडंसं मला मार्गदर्शन करत राहा, हे माझं काम आहे, बरोबर आहे का जरा चेक करून सांगत जा मला. आणि आजकाल काय झालं की शिकवायला सगळ्यांनाच आवडतं ना, की आपण एखाद्याकडे गेलो त्याला पण वाटतं मला विचारायला आला भारी वाटतं. आणि आजकाल हे आहे कॉमन झालंय की एखाद्याला आपण जाऊन काही विचारलं की त्याला वाटतं की मला विचारलं चांगलं आहे, तर लोक मदत करतात. जाऊन स्वतःहून सांगायचं की मला हे येत नाही, जरा शिकव. तर हा फीडबॅक जो आहे ना तो रेग्युलरली तुम्हाला देत राहील, तो थोडक्यात तो तुमचा मेंटर आहे. करेक्ट. ही एक गोष्ट आहे.
आणि एक चौथी गोष्ट अशी आहे की तुमचा जो फीडबॅक आहे, जो मॅनेजर, मेन मॅनेजर, सिनियर मॅनेजर असेल किंवा असिस्टंट मॅनेजर असेल, त्याला जाऊन तुम्ही दर महिन्याला हा फीडबॅक घेतला पाहिजे. नॉर्मली IT कंपनीमध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये दर 3 महिन्याला फीडबॅक हा असतोच. तुम्ही दर महिन्याला घ्यायला चालू करा. ह्या महिन्यात मी हे काम केलं, काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह शब्द वापरत नाहीत कॉर्पोरेटमध्ये, एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट म्हणतात. तर एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट माझ्या काय आहे, तर तो तुम्हाला सांगतो की हे चांगलं झालं, हे जरा इम्प्रूव्ह करतो. तर हा फीडबॅक दर महिन्याला जर तुम्हाला मिळत गेला आणि असं वर्षभर मिळाला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतोच. हे एक 3-4 गोष्टी केल्या तर तुम्ही जाऊ शकता पुढे. छान छान, खूप छान सर तुम्ही इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे मला असं वाटतं की हे फक्त IT साठी नाहीये, हे मला वाटतं की प्रत्येक म्हणजे तुमचं HR डिपार्टमेंटमध्ये असू द्या, तुम्ही फायनान्समध्ये असू द्या, तुम्ही सेल्समध्ये असू द्या, ऑपरेशन्समध्ये असू द्या, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही तुमच्या सिनियर सोबत अशा प्रकारे कम्युनिकेट कराल, तुमच्या लीडर सोबत, TL सोबत, किंवा तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल तर डेफिनेटली तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये ग्रो डेफिनेटली करू शकता असं मला वाटतं. बरोबर. आता याला जोडून मला पुढचं तुम्हाला विचारायचं आहे की फ्रेशर्स असतात, तर तुमचाही अनुभव असेल, जेव्हा एखादा फ्रेशर जातो ना कंपनीमध्ये, त्याला पहिले 15 दिवस तर कळतच नाही की काय करावं. बरोबर. जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना माहिती आहे की कोणाशी बोलायचंय, काय बोलायचंय, मे बी अंडर कॉन्फिडंट असतील, काही दिवसानंतर त्यांना कळतं. बट फ्रेशर पूर्ण ब्लँकच असतात. 15 दिवस तर त्यांना काहीच कळत नाही. त्यांना फक्त कॅन्टीन आणि फक्त आपला डेस्क, तिथेच फक्त खूप सेल्फी किंवा रील्स याच गोष्टीमध्ये ते गुंतलेले असतात. बरोबर. फ्रेशरसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ऍज अ फ्रेशर्स त्यांनी कंपनीमध्ये पहिलं पाऊल ठेवल्यावरती त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे टुवर्ड्स वर्क? आता फ्रेशर ज्यावेळी कंपनीमध्ये फर्स्ट टाइम जॉईन होतो तर काही मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत त्या त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतातच. काही ठिकाणी हे ट्रेनिंग वगैरे असे काही प्रकार नसतात. ते डायरेक्ट त्यांना प्रोजेक्टवरती टाकतात आणि म्हणतात की काम सुरू करा. तर आता लकीली तुमचं डिपार्टमेंट चांगला असेल, टीम मॅनेजर किंवा टीम मेंबर चांगले असतील तर तुम्हाला ते ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाइड करतील. समजा तसं काही नसेल तर कंपनीचं एक इंटरनल पोर्टल असतं, ज्याला आम्ही शेअर ड्राईव्ह किंवा शेअर पॉईंट असं नाव आहे त्याला. तर तिथून सारे डॉक्युमेंट जे आहेत ना, रेकॉर्डेड सेशन सुद्धा तिथं असतात. रेकॉर्डेड सेशन्स असतात, रेकॉर्डेड डॉक्युमेंट सगळ्या कंपन्यांमध्ये असतं का? सगळ्या कंपन्या, IT कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये हे असतंच. हे त्यांना ठेवावंच लागतं, कारण एखादा एम्प्लॉई 10 वर्ष काम करतो ना, तो सोडून जातो, तर ते सगळं रेकॉर्ड राहिलं पाहिजे ना. तर ते असतंच आणि ते सिक्वेन्शियली सगळं लावून ठेवलेलं असतं. तर तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये अलॉट झालेला आहात तर मागच्या 3 महिन्यात काय काम झाले एक्झॅक्टली या डिपार्टमेंटमध्ये ते सगळं तिथं असतं. ते सगळं डाउनलोड करा आणि ते वाचून काढा. सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात, ते सगळे बघा तुम्ही. त्यामुळे काय होतं, एक 3 आठवड्यामध्ये ना तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स मिळतो की ह्या डिपार्टमेंटमध्ये नक्की चालतंय काय आणि मला काय करायचंय. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सिनियरकडे काही मदत मागायला जाता, काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत, डाऊट्स आहेत, पण ते डाऊट विचारायच्या आधी त्याच्या जर लक्षात आलं की हा होमवर्क करून आलेला आहे, तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारा की त्याला उत्तर देताना त्याला बरं वाटलं की बाबा व्हॅलिड क्वेश्चन, काहीतरी बघून आलाय हा. नाहीतर म्हणजे असं विचार, हा प्रोजेक्ट काय आहे हा, असं जर विचारलं तर तोही कन्फ्युज होईल की प्रोजेक्ट पासून सुरुवात आता करायची आहे. तर थोडंसं तुम्ही स्वतःच ती माहिती घ्या शेअर ड्राईव्ह वरून, शेअर पॉईंट वरून. तिथं समजा नसेल तर 1-2 कलिग असे तुम्हाला भेटतात जे मदत करायला तुम्हाला रेग्युलर तयार असतात. ते त्यांना कॅन्टीनमध्ये लंच ब्रेक इकडे तिकडे कुठे तर तुम्ही त्याला विचारू शकता की हे काय आहे एक्झॅक्टली, कसं माझा अप्रोच काय पाहिजे, माझा रोल काय आहे. समजा मी सॉफ्टवेअर टेस्टर आहे, मी डेव्हलपर आहे, मी सुरुवात कुठून करू. युजली त्यांना सुरुवात जर करायची असेल ना तर एक छोटं मोठंच काम देतात. फॉर एक्झाम्पल आता टेस्टिंगमध्ये त्याला टेस्ट केस लिहायला देतात किंवा टेस्ट सिनारिओ लिहायला देतात स्टार्टिंगला. कोडिंगवाला असेल तर त्याला डिफेक्ट जे येतात ना ते डिफेक्ट फिक्स करायचं काम देतात. तर तेच काम केलेलं जास्त चांगलं आहे. डायरेक्ट जर तुम्ही अपेक्षा करत बसला की मी एकदम आता प्रोजेक्टवरती एकदम फुल फ्लेज एकदम जो लाईव्ह जाणार आहे प्रोजेक्ट नेक्स्ट मंथ, अशा प्रोजेक्टवरती मला काम करायला सांगा, तर तसे तुम्हाला देणार नाही. सुरुवातीला छोटंच काहीतरी घ्या, त्यातून शिका आणि मग पुढे जावा. हे माझा अप्रोच तर हाच राहील की फ्रेशर्सना, कारण मी तसंच केलं होतं. मी ज्यावेळी जॉईन झालो होतो मला माहिती होतं हे ते कोणी नाही मदत करणार आहे, आपल्याला सगळं शोधून काढायचंय. तर ते मी चालू केलं शोधून काढायला आणि तुम्हाला पटणार नाही, ज्यावेळी मला 3 महिने पूर्ण झाले होते ना, बऱ्याचशा लोकांना वाटलं की हा 4 वर्षापासून इथंच आहे, सगळं माहिती आहे. हा, मी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारायचो, मी ज्या पद्धतीनं काम करायचो, लोकांना वाटायचं की हा इथंच आहे, 4 वर्ष झाली. पण ऍक्च्युली मी वीकेंडला थोडंसं बघायचो, ऑफिस टाइम संपल्यात त्यानंतर सुद्धा मी थोडंसं बघत बसायचो काय डॉक्युमेंट्स आहेत, कोण काय करते. त्यामुळे ही सेल्फ डेव्हलपमेंट आहे ऍक्च्युली. तुम्हाला येऊन कोणी मदत नाही करायला तयार, आपल्याला स्वतःला त्यातून बाहेर काढायचं. बरोबर. ह्याला जोडून एक मला सांगा, नेटवर्किंग किंवा आपण त्याला
अजून भाषेमध्ये काही बॉन्डिंग म्हणू शकतो किंवा एक लोकांचा एक आपला ग्रुप असतो. तर नेटवर्किंग कॉर्पोरेटमध्ये किती महत्वाचं आहे आणि जर महत्वाचं असेल तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो? आता हे बघा, नेटवर्किंग ह्याला तुम्ही काही वेळा लोक लॉबिंग पण करतात, लॉबिंग करतात. हे काहीतरी ऍक्च्युली चाटुकारितेचा प्रकार आहे असं लोक म्हणतात त्याला. पण हे ऍक्च्युली ह्याचा जो उपयोग तुम्हाला जो होतो ना, हा 10%च होतो. बर, जास्त होत नाही. 90% तुमचं टॅलेंट पाहिजेच. फॉर एक्झाम्पल, एखादा मॅनेजर आहे, तो रोज आता सुट्टा मारायला जातो, चहा प्यायला जातो, म्हणून एखादा एम्प्लॉई रोज त्याच्या मागे जातो. हे होतं. म्हणजे मी पण मागच्या कंपनीमध्ये एका होतो, मी सुट्टा वगैरे काही घेत नाही. बट मी पाहिलं की जो सिनियर मॅनेजर होता माझा, तो ज्यावेळेस सुट्टा मारायला जायचा त्यावेळेस माझ्या टीम मधले 2 जण, दुसऱ्या टीम मधले अजून 2 जण, असे 5-6 लोक घेऊन तो निघायला लागला. लगेच आम्हाला लगेच समजायचं आता हा उठणार, आता हा उठणार, आता हा उठणार. 5-6 लोक त्याच्या मागे मागे सुट्टा प्यायला जाणार. पण नंतर असाही माझा म्हणजे एक्सपिरियन्स आला, मग त्यांनाही प्रमोशन्स लवकर मिळाले. म्हणजे हे झालं कारण मला नाही माहित की मे बी त्यांचा बॉन्ड चांगला असेल किंवा कम्युनिकेशन चांगलं असेल, काय होतं. परंतु त्या सुट्ट्या जी गँग होती ना, सुट्टा गँग जी होती, त्यांचे प्रमोशन्स लवकर झाले कम्पॅरेटिव्हली जे बाकीचे लोक होते ते. बरोबर, हे असंच होतं. कारण त्याचं कारण सांगतो, त्यांच्यामध्ये टॅलेंट सुद्धा तेवढंच असणार आहे. किंवा मे बी 10-20% टॅलेंट, 10-20% असेल लेट्स से. बाकीच्यांमध्ये 50% असेल, त्यांच्यामध्ये 10-20% होतं. पण हे रोज त्याच्याबरोबर जायचे ना, त्यामुळे एक बॉन्डिंग बनतं. आता बघा, तुम्ही एखादा मूवी रिलीज झाला, राईट, आणि त्याला ऑस्कर अवॉर्ड पाहिजे, तर त्या ऑस्कर अवॉर्ड मिळायला सुद्धा लॉबिंग करावं लागतं तिथं. पण ज्यावेळी ते लॉबिंग करत असतात त्यावेळी हे बघतात की क्वालिटी आहे की नाही काय त्या गाण्यामध्ये, त्या पिक्चरमध्ये, तरच ते लॉबिंग करतात. त्यामुळे त्या मॅनेजरला किंवा सिनियर डिरेक्टरला माहिती असतं की हा आपल्या मागा असतो, पण बऱ्यापैकी टॅलेंटेड पण आहे हा. आणि त्याच्या हे लक्षात आलं की ह्याला काहीच येत नाहीये, तर तो तिथं त्याला जिथं ठेवायचं तिथंच ठेवतो त्याला. बरोबर, एक 10 मिनिटासाठी ठीक आहे, जाऊया, बरोबर, पण त्याला अगदी वरती नाही घेऊन. पण रोज जातोय म्हणून 1-2% त्याची सॅलरी जास्त वाढू शकते. पण असं नाही होणार की तो डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंट त्याला बनवून टाकला, एवढंही नाही होते. थोडंसं ते दोस्ती यारीमध्ये थोडा फायदा होतो. काही कंपन्यांमध्ये 10% होतो, तर काही कंपन्यांमध्ये 20% होतो. तर काही कंपन्यांमध्ये असं काही होतच नाही, कारण तिथं स्ट्रिक्टली रूल्स हे फॉलो केले जातात की बाबा ह्या प्रकारामुळे तो वर्क केला नाही पाहिजे. जर टॅलेंट असेल, आपल्या इंटरनल एक्झाम्स आहेत, ट्रेनिंग आहेत, त्यात तो पास झाला तर तो वर जाईल. आणि रिझल्ट दाखवा. कंपनी आज आपली 1 मिलियनची होती, आता 1.2 मिलियनची झाली, म्हणून ह्याच्यामुळे झाली ती. तर त्याला वरती घ्या. हे आता सगळेजण आजकाल युट्यूबच्या रील्स बघतात, लिंक्डइन वरती आहेत, सगळ्यांना हे आता माहिती आहे, या आहे टॅलेंटेड म्हणून त्याला वर घ्यायचं. पण जसं तुम्ही बोलला की लॉबिंग, सुट्टा, हे प्रकारचा एक 10% फायदा होतो. 10% फायदा होतो. पण त्याच्यावर आता सध्याचा जो युग आहे ते एआयचं युग आहे. सगळीकडे एआय क्रांती होतीये. एक आलता आपला IT इंडस्ट्री आली होती, त्या वेळामध्ये एक क्रांती झाली. आता एआय इंडस्ट्री उभारतीये. एआय खूप जास्त ऍडव्हान्स होत चाललंय. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये, कोणतीच फील्ड आता अशी राहिलेली नाही की ज्याच्यामध्ये एआय आपल्याला दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, IT क्षेत्रामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये एआय मध्ये काय बदल झालेले असतील आणि जॉबवरती कसा परिणाम होईल? पुढच्या 5 वर्षात जर सांगायचं झालं तर एक 10 ते 15% जॉब कमी होतील IT मधले. 10 ते 15% जॉब कमी होतील, एवढेच कमी होणार. त्याचं कारण सांगतो, 2019 मध्ये ना जेवढे IT मधले एम्प्लॉईज आहेत ना, त्यांना माहिती होतं की एआय नावाचा प्रकार काहीतरी येतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे त्यांना माहिती कसं झालं आम्हा लोकांना, कारण रेग्युलरली युरोपियन क्लायंट बरोबर आमचे कॉल्स होतात, मीटिंग्स होतात. ऑस्ट्रेलियाचे क्लायंट आहेत, न्यूझीलंडचे क्लायंट आहेत, तर ते रेग्युलरली आम्हाला सांगत होते की त्यांच्या देशात सध्या चाललंय काय. तर त्यावेळी आम्हाला माहिती झालं होतं 2019 पासून चालू झालंय, काम चालू झालं होतं, लॉन्च नव्हतं केलं. त्यामुळे ओव्हरऑल एक ITच्या लोकांना माहिती झालं होतं की हे असं काहीतरी येतोय प्रकार आता. त्यानंतर काय झालं की 2023ला हे ऍक्च्युली आलं, बरोबर. आणि आता जेवढे लोक आहेत IT मध्ये, कोडिंग करतायत, टेस्टिंग करतायत, डिझायनर आहेत, काही नेटवर्क इंजिनियर आहेत, ते प्रोडक्शन सपोर्टवाले आहेत, हे सगळेजण आता AI शिकतायत. आता ते पायथन लँग्वेज असो किंवा ते काय नॅनो बनाना असो, चॅट GPT असो, हे सगळेजण शिकतात. त्यांना माहिती आहे हा माझा जो जॉब आहे हा रुटीन वाला आहे, हा जाऊ शकतो. साइड बाय साइड ते शिकतायत सगळेजण. त्यामुळे मला असं वाटतं की IT मधले जॉब जाणार असं काही नाही होणार. IT मधले फक्त 10-15% जाणार आहेत.
बाकीच्यांचे जॉब जास्त जाणार आहेत. बाकीच्यांचे म्हणजे कोणाचं आता म्हणतात? बाकीच्यांचे फॉर एक्झाम्पल आता बँकिंग आणि हेल्थ केअर इंडस्ट्री आहे, त्यानंतर एंटरटेनमेंट इंडस्ट्री. बँकिंग मध्ये कोणाचे जॉब जाऊ शकतात? बँकिंग मध्ये शक्यतो जे क्रेडिट डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे जाऊ शकतात, सुपरवायझर जे आहेत त्यांचे जाऊ शकतात. हो. कारण AI आता काय करतं माहितीये का, डिसिजन सुद्धा घ्यायला लागले. हो. अजून हे आलेलं नाही आपल्याकडे, 10% आता इम्प्लिमेंट झालेलं आहे. हो. पण हळूहळू डिसिजन सुद्धा घ्यायला लागेल AI. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता IT वाले लोक काय करतायत, स्वतःचं काम इझी व्हायसाठी वेगवेगळे टूल्स वापरतायत. बरोबर. जे कामाला 4 दिवस लागतात ते आता 4 तासात होते. हो. त्यांनी स्वतःचं काम इझी केलं. बरोबर? करेक्ट. आता ते अजून सिस्टम मध्ये नाही आलेलं. ते एकदा सिस्टम मध्ये ज्यावेळी येईल म्हणजे ते सॉफ्टवेअर बनेल त्यावेळी ते बँकिंग क्षेत्रात जाईल आणि इन्शुरन्स क्षेत्रात जाईल, सगळीकडे जाईल ते. हो. तर तिथं जी लोक काम करतायत ना त्यांची गरज तेवढी भासणार नाही ना आता. ते आता तुमचं जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये AI आहे, ते ऑटोमॅटिक डिसिजन घेते आणि त्यामुळे तिथल्या लोकांची मे बी नोकरी जाऊ शकते किंवा कमी होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, तुम्ही बुक माय शो वरती तिकीट बुक केलं, QR कोड आला राईट, तुम्ही तिकडे थिएटरवरती ज्यावेळी जाता मल्टिप्लेक्सला, तिथं पण आता आजकाल पाहिजे तुम्ही स्कॅनर ठेवले, ते स्कॅन केलं ते गेट उघडतं, तुम्ही आत निघून जाता. पहिला तिथं 4 सिक्युरिटी गार्ड होते, आता 2च असतात. ते पण नंतर जाऊन एकच होईल तो आता. तर हे त्यांचे जॉब मला असं वाटतं की जास्त जाणार आहे, कारण IT वाले थोडेसे हुशार आहेत आधीच, त्यांना माहित आहे की आपले जॉब जाऊ शकतात. बरोबर. काय केलं पाहिजे हे सगळं शिकून घ्या. तर ते सगळ्यांनी चालू केलेलं आहे ऑलरेडी. हे एक आहे. बरोबर. आणि कसं आहे, दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यावेळी 2000 मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आले, अकाउंटिंग सॉफ्टवेअर आले, टेलर मशीन आलं, ATM मशीन आलं, तेव्हा ह्या लोकांचे जॉब कमी झाले राईट बँकिंग क्षेत्रामध्ये. पण त्याचबरोबर सॉफ्टवेअर डेव्हलपरचे जॉब वाढले, टेस्टिंग, IT सपोर्ट, प्रोडक्शन सपोर्ट, डिझायनर, कितीतरी 10-12 जॉब नवीन क्रिएट झाले. एक बँकिंगचा प्रोजेक्ट चालवायला 200-250 लोक तिथे काम करत असतात. तर त्यामुळे 200 जर नवीन जॉब क्रिएट होत आहेत तर काय वाईट आहे ना. म्हणजे असं म्हणतो ना आपण, एका ठिकाणी खड्डा पडला तर दुसरीकडे कुठेतरी ढीग लागलेलंच असतं. हेच आहे ते IT मुळे. आता हे कसं आहे, सोशल मीडियावरती, युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती आता सध्या घाबरून सोडायचं काम चालू आहे. का? कारण त्यांना त्यांचा बिझनेस चालवायचा किंवा या माझ्याकडे कोर्सेस आहेत, घ्या जरा, 99 रुपये भरा आणि माझा कोर्स घ्या, तर त्यांचं चालणार आहे. ते घाबरवलं आपल्याला तरच त्यांचं चालणार आहे. फोमो क्रिएट करतायत. एक्झॅक्टली. एवढं काय झालेलं नाहीये ते. कारण आता 2006 मध्ये फॉर एक्झाम्पल मी जे काम करत होतो ते मी आता करतोय का? 100% नाही. एवढी बदल झाले, दर 5 वर्षाला बदलतं. तसं AI एक प्रकार आहे. बरोबर. त्यामुळे दुसरे जॉब नवीन क्रिएट होणार आहेत. बरोबर. तुम्ही 2000 तुमचा 21 वर्षांचा अनुभव आहे. तुमचा आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? तुम्ही कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे? तुमचा प्रवास थोडक्यात सांगा ना मला. मी ऍक्च्युली सुरुवात केली 2005 पासून. तर 2005 मध्ये मी पुण्यात आलो. जसं मी सांगितलं माझं MBA आणि IT झालं. तर त्यानंतर मी इंटरव्ह्यू वगैरे द्यायला चालू केले आणि मी पहिली कंपनी जॉईन केली सायबर एज सोल्युशन. ही नाशिकची एक कंपनी होती. त्या सायबर एज सोल्युशन मध्ये मी काम केलं, 3 वर्ष काम केलं ऍज अ क्वालिटी अश्युरन्स इंजिनियर म्हणून. तर स्टार्टिंग माझी झाली टेस्टिंग मधून झाली. त्यानंतर मी एक कंपनी जॉईन केली पटनी कॉम्प्युटर्स म्हणून. तर ती कंपनी आता बंद झाली बहुतेक. तिथं मी 5-1 वर्ष केलं. त्यानंतर ICICI एक चाइल्ड कंपनी आहे, 3i इन्फोटेक, चाइल्ड म्हणा किंवा सिस्टर कंपनी म्हणा, तिथे एक 8 वर्ष होतो. त्यानंतर LTI माइंडट्री म्हणून एक कंपनी, तर तिथं ऍज अ प्रोडक्ट ओनर म्हणून होतो. तर ह्याच्या आधीच्या कंपनीत मी बिझनेस अनालिस्ट म्हणून काम केलं. ह्या कंपनीत मी ऍज अ प्रोडक्ट ओनर म्हणून काम केलं आणि रिसेंटली जसं मी बोललो क्लॅरिओ सोल्युशन, तिथं मी सिनियर प्रोडक्ट ओनर म्हणून काम करतो. तर असा माझा ओव्हरऑल 21 वर्षाचा प्रवास राहिला. त्यामध्ये कमीत कमी 17-18 क्लायंट सुद्धा झाले माझे. ते होतच म्हणजे IT मध्ये राहिले. करेक्ट. आता म्हणजे माझं जेवढं अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही स्टार्ट केलं क्वालिटी पासून, परंतु आता तुम्ही जे आहात ते प्रोडक्ट ओन करता. सो प्रोडक्ट ओन हे मॅनेजमेंट रोल आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. सो तुम्ही क्वालिटी कडून तुम्ही मॅनेजमेंटकडे गेलात. सो हाच जनरल पाथ असतो की आपण एक स्टार्ट करतो एका डिपार्टमेंट पासून आणि नंतर मॅनेजमेंटकडे आपण मूव्ह होतो, जसं जसं करिअर आपलं पुढे जातं तसं. हे तुमच्या आवडीनिवडीनुसार आहे ऍक्च्युली. जसं एखादा माणूस सुरू करतो की कोडिंग पासून, त्याला एक 4 वर्षांनी लक्षात येतं की ह्यात काही करिअर नाहीये, जास्त सॅलरी नाहीये. प्रोजेक्ट मॅनेजरला माझ्यापेक्षा 20% सॅलरी जास्त आहे, तर तो त्यातलं काहीतरी शिकतो आणि प्रोजेक्ट मॅनेजर होतो. प्रोजेक्ट मॅनेजरला वाटतं की मॅनेजमेंट मध्ये काहीच नाहीये, लिडरशिप रोल मध्ये गेलं पाहिजे, पण लिडरशिप मध्ये जास्त सॅलरी आहे. तर प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने सोयीनुसार हे फील्ड चेंज करत असतो. पण काही लोकांना त्यातलीच आवड असते, तर ते लोक कंटिन्यू सुद्धा करतात. म्हणजे काही लोक टेक्निकल असतात आणि शेवटी अगदी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर CTO पर्यंत सुद्धा जातात, कारण त्याला त्यातलंच आवडतं, त्याला तेच येतं, त्यामुळे तो कंटिन्यू करतो. ते प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आहे. पण जर स्विच करायचं म्हटलं तर करू शकतो आपण, असं करू शकतो.
तुम्ही ज्या पोझिशनवरती आहात त्या पोझिशनवरती आपल्याला टेक्निकल नॉलेज गरजेचं आहे, म्हणजे प्रोडक्ट ओनर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर, याला कोडिंगची गरज असते का, किंवा एका नॉन कोडर किंवा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचाही व्यक्ती इथे येऊन काम करू शकतो? नॉन टेक्निकल वाला सुद्धा करू शकतो, पण एक बेसिक म्हणतो ना आपण, एक हाय लेवलची त्याला एक माहिती पाहिजे की टेक्निकल डिस्कशन मध्ये समजा आपण आहोत, ते काय बोलतात एवढं तरी कळलं पाहिजे आपल्याला. ते काय आपल्याला करायचं नाहीये काम, पण कळलं पाहिजे चाललंय काय विषय. नाही तर तशी टेक्निकलची काही गरज नाही, कारण तुम्हाला बेसिकली ॲज अ प्रोडक्ट ओनर झालं, बिझनेस अनालिस्ट झालं, हे ना ओव्हरऑल हा बिझनेस चालतोय कसा आणि हा मला त्या ॲपमध्ये किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये फिट कसा करायचा आहे, आणि ह्या लोकांनी मला मदत केली तर ते फिट होणार आहे. म्हणजे टेक्निकल लोकांना हे सगळं समजावून सांगायचं की हे असं असं प्रोडक्ट आहे, हे ॲप आहे, आपल्याला बनवायचंय. मग ते बनवतात. तर जे बनवत असतात त्यावेळी त्यांना अडचणी येतातच. त्यावेळी मीटिंग्स असतात, कॉल्स असतात, डेमोज असतात, तर त्यावेळी आपल्याला त्यांना गायडन्स हा द्यावाच लागतो. पण टेक्निकलची अशी फारशी गरज नाही. म्हणजे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड विदाउट IT ही कुणीही या फील्डमध्ये येऊ शकतो आणि इथे करिअर तो चांगलं करू शकतो. ओके. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ना 2 प्रकारचे रोल्स असतात. एक असतो टीम लिडर किंवा मॅनेजमेंट रोल आपण त्याला म्हणतो, आणि एक असतो इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. आणि या टीम रोलमध्ये किंवा टीम वर्कमध्ये काय डिफरन्स आहे बरं? टीम वर्क असा कुठला प्रकार नसतोच कधी. बरं. टीम वर्क जो आहे ना, जिथं जीवन मरणाचा प्रश्न असतो ना, तिथं ऍक्च्युली खरं टीम वर्क लागतं. जसं की मिलिटरीमध्ये झालं किंवा हेल्थ केअर, मेडिकल डोमेनमध्ये, तिथं हे खरं लागतं. कॉर्पोरेटमध्ये ना इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनच महत्वाचं आहे. म्हणतो आपण टीम वर्क, पण ऍक्च्युली तू काय केलंस त्याच्यावर. एखादा प्रोजेक्ट आहे, समजा एक प्रोजेक्ट तुम्हाला डिप्लॉय करायचा आहे, डेव्हलप करायचं आहे काहीतरी, त्याच्यामध्ये टीमच लागणार. त्याच्यामध्ये क्वालिटी लागेल, त्याच्यामध्ये तुमचं डेव्हलपमेंट टीम लागेल, तुमची प्रोजेक्टची वेगळी टीम असेल किंवा टेस्टिंग असेल. सो या सगळ्या गोष्टी एकत्र येऊनच ती टीम बनणार आहे आणि त्यानंतरच तो प्रोजेक्ट डेव्हलप होणार आहे. बरोबर आहे. पण त्यामध्ये ऍक्च्युली 1 किंवा 2च लोक असतात जे 10 तास 12 तास काम करून तो प्रोजेक्ट कम्प्लीट करतात. पण म्हणावं लागतं की टीम वर्क आहे. बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन 1% 2% असतं. म्हणजे तुम्ही हे बघा ना, आता क्रिकेटची मॅच 13-14 लोक असतात, एकच बॅट्समन असतो, तो सेंचुरी मारतो, एक बॉलर असतो, तो 5 विकेट घेतो. त्या दोघांमुळेच ती मॅच जिंकलेली असते. पण म्हणावं लागतं ना टीम वर्क. हे ऑफिसमध्ये पण तसाच प्रकार आहे की आता आमच्या टीममध्ये 13-14 लोक आहेत, काम करणारे 3-4 जणच आहेत. पण ज्यावेळी प्रोजेक्ट सक्सेस होतो, पिझ्झा पार्टी आणि हे ते सगळं होतं, पूर्ण टीम वी डिड इट. पण सगळ्यांना माहिती असते हे दोघांमुळेच झालेलं आहे. तेव्हा माझं सांगणं सगळ्यांना हे एकच असतं की भले तो प्रोजेक्ट बंद पडो, आपण सेंचुरी मारायची आहे. तर इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर कडेच बघितलं जातं की हा कामाचा माणूस आहे. कारण समजा टीम मध्ये 15-20 लोक आहेत, राईट, आणि काढून टाकायचं. तर समजा कोणी येत नाही टीम मध्ये की नाही ह्याला नका काढू, टीम वर्क हा राहू दे आपल्या टीम मध्ये. सो आपापली पोझिशन सगळे लोक सेव्ह करायला पाहतात. त्यामुळे आपण आपलंच बघायचंय कॉर्पोरेटमध्ये. मी इथं आहे, मला इथं कसं जायचंय. टीम आहेच ना, टीम कुठे पळून चालली आहे, बरोबर, टीम राहू दे तिथंच. पण माझी ग्रोथ आणि कंपनीची ग्रोथ माझ्यामुळे किती होते एवढंच लक्षात ठेवायचं. खूप ब्लंटली तुम्ही बोलताय आणि खूप प्रॅक्टिकल बोलताय, जे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. इव्हन मला वाटतं क्रिकेटमध्ये असंच होतं. आपल्याला माहिती की विराट कोहली सेंचुरी मारणार असेल, मग त्याला कोणी काढायचा किंवा जेव्हा प्लेइंग 11 डिसाईड करत असतं त्यावेळेस सगळ्यांना माहिती असतं हा माणूस तर ओपनिंग करणारच आहे, तो तर लागणारच आपल्या टीममध्ये. मग बाकीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्याकडे आपण लक्ष देतो की कोणाला काढता येईल, कोणाला ठेवता येईल. त्याच प्रकारचं मग कॉर्पोरेटमध्येही आहे. मराठी मुलांना तुम्हाला काय वाटतं की मराठी मुलं आज लिडरशिप लेवलवरती कमी दिसतात का IT इंडस्ट्रीमध्ये, की आहेत? तुमचा कसा? त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल मॅनेजर आणि लीडर मध्ये फरक काय आहे त्याचा. तर मॅनेजरचं काम काय असतं, एखादा प्रोजेक्ट आहे, एखादा प्रोडक्ट आहे किंवा एखादी सर्व्हिस आहे, तर ही मॅनेज करायची. म्हणजे त्या प्रोडक्टची स्टार्ट डेट काय, एंड डेट काय, प्रायोरिटी काय, आजचं स्टेटस काय, हे सगळं जमा करायचं आणि वरती मॅनेजमेंटला पोचवायचं आणि टीमच्या मागं लागायचं की आज झालं पाहिजे, पुढच्या आठवड्यात हे काम झालं पाहिजे. हे मॅनेजरचं काम आहे. नावातच आहे ना मॅनेजर, त्यामुळे तो मॅनेज करतो. लीडरचं जे काम आहे ना, ते काम आहे एक्झॅक्टली ह्याच्या अपोजिट. म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना एक लेवल वरती घेऊन जायचं आणि जी कंपनी आहे त्याला सुद्धा एक लेवल वर घेऊन जायचं. हे त्यांचं काम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, आता समजा हे जे आहे ना, हे समजा हा CEO आहे, बरोबर आहे, हा लीडर आहे, राईट. हा जर लीडर जर इथं असेल ना, तर ती कंपनी ह्याच्या नेहमी अंडरच राहते, त्याच्यावरती नाही कधी कंपनी जाऊ शकत, बरोबर. तर आता त्या लीडरला वाटतंय की ही कंपनी 10% मला एक 12%, 15% पोहोचवायचं. तर त्या लीडरला स्वतःमध्ये मॅनेजमेंट स्किल्स, लिडरशिप स्किल्स, ॲटिट्यूड, बिहेवियर, इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी वाढवाव्या लागतात. आणि त्या जर वाढल्या तर तो लीडर ॲज अ इंडिव्हिज्युअल लेवलला इथं जातो,
तो लीडर ज्यावेळी इथं जातो ती कंपनी सुद्धा ऑटोमॅटिकली वर येते. त्याच कोणीतरी ऑलरेडी म्हटलेलं आहे ना, एव्हरीथिंग रायझेस अँड फॉल ऑन लिडरशिप. म्हणजे एखादी कंपनी डबगायला गेली, बुडाली, त्याला लिडरशिप स्किल्स जबाबदार आहेत, त्या टाइप मध्ये हे आहे. आणि एखादी वर जरी केली तर त्याला लीडरच जबाबदार आहे, काइंड ऑफ. बरोबर, हे आहे. तसं तुम्ही आता दुसरा प्रश्न विचारला, काय होता तुमचा मराठी मुलांना मराठी मुलांना का नाही, तर ह्याचं उत्तर थोडंसं मी मोठं देईन. मे बी काही लोकांना आवडेल ते, काही लोकांना नाही आवडेल, पण हे ऍक्च्युअली रियालिटी आहे तर आहे. आता त्याला म्हणजे काय, मी माझा 21 वर्षाचा अनुभवातून सांगतो ही काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगतो, तर मी एक 10 वर्षापूर्वी मुंबईत होतो. मी जिथं राहायचो तिथून एक किलोमीटरवरती एका मारवाड्याचं दुकान होतं. भांड्याचं दुकान होतं. भांड्याच्या दुकानात तुम्हाला माहिती कुकर, मिक्सर विक्सर असले सगळे प्रकार मिळतातच, आणि इलेक्ट्रॉनिक आयटम पण असतात. आणि तिथं अजून एक मराठी माणसाचं पण दुकान होतं. त्या मराठी माणसाच्या दुकानात मी 3 वेळा गेलो. पहिल्यांदा मी सकाळी 11 वाजता गेलो. सकाळी 11 वाजता ते दुकान बंद. ठीक आहे. दुसऱ्यांदा मी गेलो आणि त्याला विचारलं, मला कुकर पाहिजे, काहीतरी 5 लिटरचा पाहिजे होता. तो म्हटला, हा 13 लिटरचा आहे ना, हा 8 लिटरचा आहे, पाहिजे तर घ्या ना, द्या सोडून. मी म्हटलं की मला 5 लिटरचा पाहिजे ना. तो म्हटला नाही आहे ना मॅड. म्हटलं ठीक आहे. मी निघून आलो. परत मी गेलो, मला एक बॉटल पाहिजे होती, वॉटर बॉटल. मी त्याला म्हटलं, ही वॉटर बॉटल मला एक पाहिजे अशी अशी. तो म्हटलं ही 2 लिटरचीच आहे, 1 लिटरची मॅडम नाही आहे. म्हटलं 1 लिटरची कुठे मिळेल मला काय माहिती. म्हटलं मी त्यासाठी बसलो का इथं. तो बसला होता इंस्टाग्रामवर टाइमपास करत. त्याला मी आल्यावर हे झालं ना की बसलो होतो, आला हा बिचारा कस्टमर, मी डिस्टर्ब झालो. तर तुम्ही म्हणाल ह्याचा काय आयटीशी काय संबंध आहे, नाही का. तर ते ॲटिट्यूड आणि तो बिहेवियर आणि ते कम्युनिकेशन, हेच प्रॉब्लेम आहे. आणि तो जो मारवाडी होता ना, त्याच्याकडे मी नंतर जायला चालू केलं. मला गॅसची काहीतरी पाईपलाईन पाहिजे होती, ती 120 रुपयाची होती. ती 120 रुपयाची पाईपलाईन घेऊन तो माझ्या घरी आला होता बसवायला. अरे बापरे. घरी येऊन बसवून चालू बिलू करून त्यानं मला व्यवस्थित दाखवलं. म्हटलं चालतंय आता हे, कारण त्याला माहिती होतं आता हे लाईफ टाईमचं कस्टमर आहे. त्यानंतर मग मिक्सर पाहिजे होता मला, काहीतरी एक टेबल फॅन पाहिजे होता. मी तिथंच गेलो त्याच्याकडेच, कारण हे कस्टमर बिहेवियर, कस्टमर एक्सपिरियन्स, बिहेवियर, ॲटिट्यूड, हेच तर आहे. हाच प्रॉब्लेम मला इथं बघायला मिळतो ऑफिसमध्ये. हेच आहे यांचा प्रॉब्लेम, की कम्युनिकेशन नाही, बिहेवियर चुकीचं आहे. भले 2 लाख पगार आहे, ठीक आहे ना, पण मीटिंग रूम मध्ये तोच तो डीमार्टचा 199चा शर्ट घालून येतात. ते वॉचमॅन आहे का एम्प्लॉई, तेच कळत नाही आपल्या माणसांचं. हे एक प्रॉब्लेम आहे. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम जे आहे की आता हे जे फेमस बुक्स आहेत ना, रिच डॅड, पुअर डॅड आणि ॲटॉमिक हॅबिट आणि यू कॅन विन, ही सगळी पुस्तकं ती वाचतात आपली पोरं, सगळी वाचतात. वाचल्यानंतर करायचं काय आहे, इम्प्लिमेंट करत नाही. इम्प्लिमेंट म्हणजे ऍक्शन घ्यायचे. ऍक्शनच नाही ना घेत ती. आणि ऍक्शन का नाही घेत माहिती आहे, ऍक्शन ही पेनफुल असते. सकाळी 5ला उठावं लागेल, 9 तास काम करावं लागेल, हेच तर नको आहे ना. इव्हन युट्यूबवरती आज जर तुम्ही पहिलं लीडरशिप जर टाकलं, 1 लाख व्हिडिओ येतात. आणि प्रत्येक व्हिडिओ 1 लाख लोकांनी बघितला पण आहे. करेक्ट. पण एवढं सगळं बघून सुद्धा आपण का पुढे जात नाही, ऍक्शन घ्यावी लागते ना. बरोबर. ही ऍक्शन नाही घेत, हा प्रॉब्लेम आहे. तर तेच एक्झॅक्टली जर तुम्ही पहिला नॉर्थ इंडियन्स असेल, साऊथ इंडियन बेसिकली टेक्निकल मध्ये हुशार असतात. डिझाईन हेड, आर्किटेक्चर, इकडे सगळे साऊथवाले असतात. आणि मॅनेजमेंट लाईन मध्ये सगळे नॉर्थवाले असतात बघा. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, सिनियर डिरेक्टर, हे सगळे नॉर्थवाले असतात. तर हे का आहेत ऍक्च्युली, कारण ह्यांच्या डोक्यामध्ये 2 गोष्टी फिक्स असतात, की आज मी ही कंपनी जॉईन केली, 3 वर्षानंतर मला ऍटलिस्ट असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट व्हायचंय, म्हणजे माझी पर्सनल ग्रोथ मला करायची. मी आज इथं आहे, मला इथं जायचंय, हे क्लिअर आहे. त्याचबरोबर या कंपनीला पण मला थोडंसं वर घेऊन जायचं. थोडक्यात काय करतायत ते, ऍक्शन घेत आहेत. आणि ही जे ऍक्शन घेतोय, जे मी म्हणतोय ना, हे ऍक्च्युली कोणालाच नाही आवडत. म्हणजे एखादा मराठी माणूस आहे, एखादा नॉर्थवाला आहे समजा, राईट, सकाळी 5 वाजता उठायचं. ते नॉर्थवाल्याला पण आवडत नाही 5 वाजता उठायला, आणि आपल्या लोकांना आवडत, तरी तो मुद्दाम उठतो आणि लागतो कामाला. आता 9 तास काम करायचंय रोज. ते नॉर्थवाल्याला पण आवडत नाही ना, आपल्याही माणसाला आवडत नाही, पण तरी तो करतो. नवीन इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी वापरतो. तर सगळ्या गोष्टी तो मुद्दाम करतो, आणि ते मुद्दाम करत 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 त्याची एक हॅबिट बनून जाते. 3 महिने, 8 महिने, 9 महिने, 1 वर्षात, आणि तो जातो पुढे. आपले टपरीवर उभारून तेच आपलं नेहमीच चालू असते, की ह्याला काही येत नाही, त्याला काही येत नाही, ह्यातच आपण जास्त आपला म्हणजे इंटरेस्ट आपला त्यात आहे. हे खरी गोष्ट आहे. त्यामुळे इन शॉर्ट प्रश्नाचं उत्तर हेच आहे की ॲटिट्यूड, बिहेवियर, क्रिएटिव्हिटी, माइंडसेट या गोष्टी नाही आहेत. बरोबर. तुम्ही सांगितलं की मराठी मुलं कुठे मागे राहत आहेत. मग जर एखाद्या मुलाला समजलं की हा मी हे करतोय, पण मला आता हे ओव्हरकम करायचं, यातून बाहेर निघायचं, त्याने काय करायला पाहिजे? तर ह्याच्यासाठी ऍक्च्युली त्यांना 3-4 गोष्टी करण्याची गरज आहे.
पहिली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन सुधारणे. हा, आता कम्युनिकेशन म्हणजे जसं मी म्हटलं की इंग्लिश बोलणे म्हणजे कम्युनिकेशन नाही, बरोबर. आपला प्रभाव पाडणे दुसऱ्यावरती म्हणजे कम्युनिकेशन. मग ते हिंदीमध्ये असू तर शकतं. कशात आता काही वेळा ऑफिसमध्ये आपण मराठीत बोलतो, मराठीमध्ये हिंदीमध्ये बोलतो, इंग्लिशमध्ये बोलतो. हो. तर जे काय मुद्दा मांडायचा तो प्रभावीपणे मांडता आला पाहिजे म्हणजे कम्युनिकेशन स्किल. त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग आलं, तुम्ही काही वेळा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देता, छोटं मोठं एखादं डेमो देता क्लायंटला, तर हे सगळं आलं त्यामध्ये. तर हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे ते लिडरशिपचे स्किल्स इम्प्रूव्ह करा. नुसते ट्रेनिंग आणि कोर्सेस करू नका, ते वापरा, ऍक्च्युली ऍक्शन घ्या. आणि तिसरं जे आहे ते अपस्किलिंग करा, अपग्रेड करा. तर हे अपस्किलिंग अपग्रेड याच्यावरती बरेच व्हिडिओ आहेत, राईट. लोकांना नक्की कळत नाही नक्की काय करायचं अपस्किलिंग म्हणजे. तर एखादं ट्रेनिंग तुम्ही घेतलं किंवा एखादा कोर्स तुम्ही कम्प्लीट केलं, त्याच्यावरती डीप रिसर्च करा थोडा. तो जाऊन तुमच्या सुपरवायझर मॅनेजरला दाखवा की हे मी केलेलं आहे, हे आपल्या डिपार्टमेंटमध्ये, प्रोजेक्टमध्ये, कंपनीमध्ये वापरू शकतो आणि त्यामुळे काय फायदा होईल हे त्याला पटवून द्या. मग ते छोट्या प्रमाणात करा, नंतर त्याला थोडंसं वाढवू शकता तुम्ही. तर जे काय शिकताय ते वापरायचंय. तर अशा एक 3-4 गोष्टी तुम्ही केल्या, रेग्युलरली केल्या, तर आपली सुद्धा लोक वरती जाऊ शकतात त्या पोझिशनला. कारण शेवटी मॅनेजमेंट आणि कंपनीला तुमच्यामधनं काय पाहिजे की या केपेबल आहे का, ह्याच्यामध्ये कॅलिबर आहे का, हा नेऊ शकतो का कंपनीला वर, डिपार्टमेंटला वरती. ते जर त्यांना पटलं तर तुम्ही 100% जाता वरती, ग्रो करू शकता. डेफिनेटली. ग्रेट. अप्रेझल्स जे होतात कंपन्यांमध्ये, तुम्हाला काय वाटतं त्याच्या मागे पॉलिटिक्स असतं, त्याच्यामध्ये नेटवर्किंग पॉलिटिक्स चालतं का? हो, 100% चालतं. कारण हे असतंच, नेटवर्किंग असतं, पॉलिटिक्स असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कारण थोडंसं असतं ना, मॅनेजरचा फेवरेट आहे तर त्याला थोडंसं. पण समजा त्या मॅनेजरला 10 लोकांचं प्रमोशन करायचंय, 10 लोकांची सॅलरी वाढवायची, तर हे जे फेवरेटिझम आणि हे जे प्रकार आहेत ना, ह्यामध्ये एखाद्या एम्प्लॉईला ते मिळतं, बाकीच्या 9 एम्प्लॉईजला बेस्ड ऑन त्यांच्या टॅलेंटवरती सगळ्यांना सगळेच त्याचे मित्र आहेत, सगळेच त्याच्याबरोबर चहा पाण्याला रोज जात आहेत, नाश्ता करायला जातात. 10 लोकांना तो कसं काय देईल ना 20% हाईक आणि सगळेच सिनियर मॅनेजर, असं नाही होणार. बरोबर. एखाद्याला त्याचा फायदा होतो या नेटवर्किंगचा किंवा जे काय म्हणतात लॉबिंग म्हणू त्याला, त्याचा फायदा होतो. पण बाकीचे 9 लोक आहेत ते टॅलेंटवरतीच पुढे जाऊ शकतात. कारण त्याचं सांगतो, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळी काम करत असता त्यावेळी एक गोष्ट बघितली जाते, काय व्हॅल्यू तुम्ही ऍड करताय त्यामध्ये. बरोबर. जर तुम्ही व्हॅल्यू ऍड करत असाल ते तुम्हालाही माहिती असतं आणि त्या डिपार्टमेंटला, त्या कंपनीला सुद्धा माहिती असतं की हा काहीतरी व्हॅल्यू ऍड करतो. ट्रू. आणि दुसरी गोष्ट, केवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि केवढा मोठा हा सोल्युशन देतोय. तर फॉर एक्झाम्पल बघा, आता एखाद्या IT कंपनीच्या किंवा कॉर्पोरेट कंपनीच्या बाहेर एखादा वॉचमॅन असतो, राईट, सिक्युरिटी गार्ड. तर त्याचं काम काय असतं, रजिस्टरमध्ये नावं नोंद करायचे, ID कार्ड बघायचं आणि त्याला आत सोडायचं. हा काय एवढा मोठा प्रॉब्लेम आहे का? छोटासा प्रॉब्लेम. त्याची सॅलरी सुद्धा ती छोटीच असते. पण एखाद्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट असेल, CEO असेल, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम एवढा मोठा असतो. 1.5 लाख एम्प्लॉईज आहेत, नवीन कस्टमर आणायचे, त्यांच्याकडून मिलियन्स ऑफ डॉलर्स रेव्हेन्यू जनरेट करायचा. एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, तिथून रेव्हेन्यू जनरेट करायचा. IT इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे. तर केवढा मोठा प्रॉब्लेम आहे हा, सगळा मॅनेज करायचा आहे. हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन त्या माणसाकडे आहे, म्हणून त्याला सॅलरी मोठी असते, फॅसिलिटी मोठी असतात. तर इन शॉर्ट, कॉर्पोरेटमध्ये प्रॉब्लेम आणि सोल्युशन या 2 गोष्टीवरती सगळ्या गोष्टी चालतात. जेवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं मोठं तुम्हाला मिळतं. ग्रेट. खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलं. असं काही वाटतं तुम्हाला मागे पाहिल्यावरती एखादी चूक तुम्ही केली तुमच्या करिअरमध्ये आणि जिथे चूक कदाचित तुम्ही टाळली असती तर एक बेटर करिअर झालं असतं? मी असं म्हणेन की आता एक गोष्ट मी थांबवली आणि सगळ्यांनीच थांबवली पाहिजे, ते दुसऱ्यांना खुश करायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे तो खुश झाला तर प्रमोशन मिळेल, हा खुश झाला तर माझी सॅलरी वाढेल. स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःवरती लक्ष द्या आणि स्वतः कसं ग्रो होऊ ह्याच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त तुमचा फोकस ठेवा. मी ऍक्च्युली माझं काम सोडून बाकीच्यांचंच बघत बसायचो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण तेवढं ग्रो झालोच नाही. नंतर सुरुवातीच्या 3-4 वर्षातच हे असं झालं. नंतर माझ्या लक्षात आलं की वरती आपल्याला जर जायचं असेल तर फोकस आपल्या स्वतःवरती करायला पाहिजे. त्यामुळे मी आता इथून पुढे ठरलं की जास्त कोणाला खुश नाही करत बसायचं, आपलं काम करत राहायचं. म्हणजे आज आपण कुठं आहे आणि जायचं कुठं आहे. पण हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत तुम्हाला? तुम्ही अगोदर म्हटलात की तुम्हाला तुमच्या TL ला, तुमच्या मॅनेजरला त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग करावं लागतं. पण जर मी स्वतःवरतीच फोकस करेल तर मग त्यांच्यासोबत बॉन्डिंग कशी करणार? नाही, बॉन्डिंग हा एक वेगळा प्रकार झाला. बॉन्डिंग तर करायचंच आहे आपल्याला त्यांच्याबरोबर, बरोबर. तुम्ही त्याच्यावर चहा पाण्याला जावा, नाही तर त्यांच्यावर बसा, डिस्कस करा, ते एक गोष्ट वेगळी झाली. पण तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट फिक्स पाहिजे की आज फायनान्शियली मी कुठं आहे, करिअरमध्ये मी कुठं आहे, जायचं कुठं आहे. त्यासाठी तुम्ही स्वतःवरती फोकस करताय आणि स्वतःला पुढे नेताय, त्यामध्ये काहीच वाईट नाहीये. टीम वगैरे जे आहेच ना त्यांच्याशी, आता ऑफिसमध्ये आपण जातो 9 तास काम करतो, टीम बरोबरच काम करत असतो. पण फोकस हा नेहमी स्वतःवरती ठेवा की मला कुठं जायचंय आता, त्यासाठी मला कोणत्या गोष्टी कराव्या लागणार.
तर हेच महत्त्वाचं आहे. करेक्ट. आता जर मला स्वतःवरती फोकस करायचं मी ठरवलंय, डिग्री माझ्याकडे आहे, मी काही MBA केलं आहे किंवा मास्टर्स केलं आहे किंवा मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, त्या डिग्री सोबत कुठल्या कुठल्या स्किल्स मी अडॅप्ट करायला पाहिजेत? आता जसं आपण मगाशी बोललो, एक तर पब्लिक स्पीकिंग स्किल, जे कम्युनिकेशन, परत मी तेच सांगेन. दुसरं म्हणजे स्वतःला अपस्किलिंग करणे, आणि तिसरं म्हणजे लिडरशिप स्किल. ह्या तुमच्यामध्ये पाहिजे. सांगू शकाल? टेक्निकल मध्ये आता AIचा जमाना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ChatGPTचे प्रॉम्प्ट शिकू शकता. ChatGPTचं ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे, प्रो मॅक्स व्हर्जन, ते सुद्धा तुम्ही ऍक्च्युअली सबस्क्रिप्शन जर घेतलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. त्यामध्ये सुद्धा बरेचसे ट्रेनिंग्स आहेत ऍक्च्युअली. पायथॉन लँग्वेज शिकून घेऊ शकता तुम्ही. नॅनो बनाना आहे, ज्यामध्ये डिझायनिंग वाले जे इंटरेस्टेड आहे ते त्यामध्ये करिअर करू शकता. तर हे 3-4 गोष्टी जर तुम्ही केल्या तरच तुम्ही टिकून राहू शकता. येस, बरोबर. एखाद्या व्यक्तीला जर आउट ऑफ जायचं असेल, परदेशामध्ये जाऊन करिअर करायचं आहे, त्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्याला काय सल्ला द्याल? आता याच्यामध्ये बघा, जे विद्यार्थी आहेत, समजा 12वीत एखादा विद्यार्थी, मी दोघांसाठी, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ना, ऑलरेडी जे IT मध्ये आहेत त्यांनी काय केलं पाहिजे. तर जे 12वीत आहे ना, त्यांच्या पॅरेंट्सना मी हाच सल्ला देईन की त्यांना 12वी झाल्यानंतरच आउट ऑफ इंडिया पाठवून द्या. जे काही इंजिनिअरिंग करायचं असेल तुम्हाला तिकडच करू देते, तिकडच इंजिनिअरिंग करू दे आणि तिकडच जॉब बघा. कारण इथं झालंय का, इथं आहे 150 कोटी पॉप्युलेशन, राईट. एक ओपनिंग असते, त्यामध्ये 100 लोक येतात. आता ही जी एक ओपनिंग असते, लेट्स से ह्याचा पगार आहे 1 लाख रुपये, पण त्या HR मॅनेजर किंवा जी कोणती कंपनी आहे ती काय करते, 40,000च पगार देते. त्या 100 मधले 2-4 तयार होतात, 40 तर 40 म्हणून. तर ते ऍक्च्युअली ते जॉब जो आहे तो 1 लाखाचा आहे, पण तुम्हाला विणकामाचं 40,000 वरती समाधान मानावं लागतं. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की आउट ऑफ इंडिया जावं आणि परत यायची काही गरज नाही. जर काही खरोखरच काही इथं असेल तुमचं तर या, पण ॲटलिस्ट 5 ते 10 वर्ष काढा किंवा लाईफ टाईम तिकडं काढलं तरीही चालेल. कारण इथं कॉम्पिटिशन आता वाढलेलं आहे. तुम्ही तिकडे गेला, वर्क लाईफ बॅलन्स, पैसा आणि एक टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला काम करायला मिळतं. परंतु तेवढं इझी नाही राहिलं पहिल्यासारखं. अमेरिकेमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये आपण पाहतो, जसं आपण म्हणतो की परप्रांतीय आपल्या इथे आपण नाही सहन करू शकत, तसंही आता त्या कंट्रीमध्ये पण तेच झालंय. त्याची ऍक्च्युली आता सुरुवात झाली आणि काही देशांमध्येच झालेली आहे, सगळीकडे अजून हे झालेलं नाही. आणि त्याच्या आधीच लोकांनी तिथं गेलं तर बरं होईल. नॉर्मली काय आहे की इथं एखाद्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, राईट, तर पहिलं प्राधान्य त्याचं काय असलं. मी हे सांगतोय की ज्यानं इंजिनिअरिंग पुण्यात केले किंवा मुंबईत केले किंवा इथं इंडियामध्ये केलेलं आहे, जसं त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट होईल तसं त्यानं पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे की आउट ऑफ इंडिया जायचं. ठीक आहे. समजा एखाद्याला शक्य नसेल, आर्थिक परिस्थिती असेल, काही असेल की त्यानं इंजिनिअरिंगच तिकडं नाही केलं तर इकडं केलं, नो प्रॉब्लेम, तर त्यांना एखादी मल्टीनॅशनल कंपनी जॉईन केली पाहिजे. त्यामुळे काय होतं की तुमचे चान्सेस राहतात परदेशी जायचे. एखाद्या अशा प्रोजेक्टमध्ये जावा की जिथं चान्सेस आहेत की दुबईला पाठवतायत किंवा जर्मनीला पाठवतात किंवा काही वेळा न्यूझीलंडला पाठवतात. तर अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही जावा की जिथं ॲटलिस्ट चान्सेस आहेत. आणि एकदा का तुम्ही तिकडे गेला की परत काही यायची गरज नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता, पण ज्याला ॲक्च्युली एक कल्चर काय असतं, पैसा काय असतो आणि लाईफस्टाईल काय असते हे जर खरोखर बघायचं असेल तर 5 वर्ष तरी बाहेर तरी. तुम्ही कुठे राहिलात का बाहेर आउट ऑफ? मी होतो मिडल ईस्टमध्ये होतो, एक 8 वर्ष होतो, पण माझी फॅमिली इकडे होते त्यामुळे मला परत यायचंच होतं. त्यामुळे मी 8 वर्ष माझं जे काम झालं. तुम्हाला नाही वाटलं की मिडल ईस्ट मध्ये सेटल व्हावं? नाही, मला सेटल व्हावं असं कधी नाही वाटलं. पण समजा मला एखाद्या कंपनीनं ऑस्ट्रेलियाला पाठवलं असतं फॉर एक्झाम्पल किंवा लंडनला पाठवलं असतं तर मी कदाचित परत आलो नसतो. पण हे आहे, म्हणजे प्रत्येकाला मी तेच सजेशन देतो की एखादी मल्टीनॅशनल कंपनी जॉईन करा. तुम्हाला काय डिफरन्स वाटतो मिडल ईस्ट मध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये? कल्चर वाईज काय डिफरन्स आहे, फायनान्शियल वाईज काय डिफरन्स आहे? म्हणजे इंडिया आणि त्या ज्या कंट्री आहेत ह्यामध्ये जे डिफरन्स जो आहे ना, 3-4 डिफरन्सेस आहेत. पहिला म्हणजे पगार, सॅलरी. म्हणजे तुम्ही जर मिडल ईस्ट मध्ये 10 वर्ष नोकरी केली तर इक्विव्हॅलंट टू इंडियात 30 वर्ष केल्यासारखं आहे. अरे बापरे. हा, कारण तिथं समजा तुम्हाला 3 लाख मिळतात, इथं 1 लाख मिळतात. म्हणजे इथं 1 मिळतात तर तिथं 3 मिळतात. हे असं आहे ते. त्यामुळे तुमचं अर्ध टेन्शन तिथंच निघून गेलं. दुसरं गोष्ट म्हणजे आहे की वर्क लाईफ बॅलन्स. संध्याकाळी 5:30 नंतर तुम्हाला कोणीही कॉल करत नाही. इव्हन कंपनी बंद पडली तरी तुम्हाला कॉल करत नाही. सकाळीच ते उद्या 9 वाजताच. ते कल्चर आहे तिथे की बाबा गेला ना एम्प्लॉई घरी, आता त्याला व्हॉट्सअपवरती परेशान नाही करायचं. हे एक आहे. आणि तिसरं म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत ते थोडेसे आपल्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. आता टेक्नॉलॉजी 2 गोष्टी आहेत. एक तर आपण टेक्नॉलॉजीवरती काम करतोय ॲज अ डेव्हलपर किंवा ॲज अ IT इंजिनियर म्हणून, आणि दुसरं म्हणजे देशातची जी टेक्नॉलॉजी ती टेक्नॉलॉजी म्हणून ह्यात चांगले. आता ते लोक काय फारसे असे टॅलेंटेड नाही आहेत. ते आपल्यासारखे जे लोक आहेत इंडियन्स
तेच तिथं काम करतायत. युरोपियन कंट्रीज मधले लोक आहेत, न्यूझीलंडवाले आहेत, बरेचसे मी बघितले रशियामधले आहेत. तर ते तिथं येऊन काम करतात आणि त्या देशाला ते पुढे नेत आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आजकाल आपल्याकडे जे लिफ्ट आहेत ना, एलिव्हेटर्स, त्याच्या बाहेर अशी एक बटणं दिलेली असतात बघा. तुम्हाला 13व्या मजल्यावर जायचं तर तुम्ही 1-3 दाबता, त्याच्यावर लेटर येतं A म्हणून किंवा B म्हणून. B लिफ्टच्या समोर जाऊन तुम्ही थांबता. हे तिथं 2009 मध्ये मी बघितलेलं होतं, जे आपल्याकडे आता दिसायला चालू होतं. तर थोडंसं ते आपल्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे आहेत. पण तुम्ही म्हटलं की तुम्हाला जर ऑस्ट्रेलिया किंवा लंडन कंट्री त्या सिटीमध्ये वगैरे जायचं असेल तर तुम्ही हॅपीली गेला असतात. कम्पॅरेटिव्ह त्या 2 कंट्रीजमध्ये काय डिफरन्स? म्हणजे मला हे म्हणायचंय की तुम्ही ज्या मिडल ईस्ट आहे आणि दुसरं ऑस्ट्रेलिया वगैरे मधल्या कंपनी आहेत, कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये काय डिफरन्स वाटतो तुम्हाला? त्यामध्ये मेजर डिफरन्स जो आहे ना, जर तो मिडल ईस्टमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्ही जास्त सेव्हिंग करू शकता. ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर थोडंसं कमी करू शकता, कारण ऑस्ट्रेलियामध्ये इन्कम टॅक्स आहे. मग बेटर आहे की मग तुम्ही तिथे का सेटल झाला नाहीत मिडल ईस्ट मध्ये? नाही, पण माझी फॅमिली इकडे होती ना, मला परत यायचंच होतं. म्हणजे मी ठरवूनच गेलो होतं की मला एक 7 ते 8 वर्ष तिथं काढायचंय, फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचंय आणि मगच परत यायचंय. हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. ओके. त्यामुळे आणि तिथं बाकीच्या गोष्टी मी ज्या शिकलो त्या मला इथं शिकायला नसत्या मिळाल्या. करेक्ट. त्यामुळे आता ते ऑफिसमध्ये मला त्याचा फायदा होतोच. तर हे आहे. तुम्ही डिफरन्स सांगत होतात की काय आहे ऑस्ट्रेलियामध्ये आणि मिडल ईस्ट मध्ये डिफरन्स? आहे बेसिकली हा मोठा डिफरन्स आहे की तिथं इन्कम टॅक्स नाही आहे, इकडे इन्कम टॅक्स आहे. तिकडचं जे कल्चर आहे थोडंसं ऑस्ट्रेलियाचं, ते थोडंसं ओपन आहे. बिंदास फिरू शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. पब्स आहेत, पार्टी करू शकतो. मिडल ईस्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. तुम्ही इव्हन ते म्हणतो ना आपण बरमुडा किंवा हाफ शॉर्ट असते, ती सुद्धा तुम्ही गुडघ्याच्या खाली पाहिजे तुमच्या, तर कारण ती कंट्री आहे स्ट्रिक्ट. पण आपल्याला कसं आहे की आपल्याला त्या देशात जायचं एकाच कामासाठी, करिअर आणि पैसा. तेवढंच फोकस केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला हे करून बाकीच्या गोष्टी जर पाहिजे असतील तर त्यासाठी मग ते दुसरे देश आहे. हे मेजर फरक आहे की लाईफस्टाईल. बरोबर. ग्रेट. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे सर, की आता खूप सारे आपला पॉडकास्ट पाहणारे व्यक्ती कॉर्पोरेट लाईफमध्ये स्ट्रगल करतायत, ग्रोथसाठी स्ट्रगल करत असतील, अप्रेझलसाठी स्ट्रगल करत असतील किंवा एक चांगल्या पोझिशनवरती जाण्यासाठी स्ट्रगल करतायत. त्यांना तुम्ही काय लास्ट मेसेज द्याल की ज्यांना त्यांचं करिअर जे आहे, ग्रोथ पाथ जो आहे तो सोयीस्कर होईल आणि चांगला ग्रोथ त्यांना मिळेल? आता जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं ना, 2020 करोना नंतर ना, ओव्हरऑल जर वातावरण सगळं बघितलं ना, तर सगळे लोक ना असे वैतागलेले आहेत बघा. सगळे लोक ॲरोगंट झाले, सगळे लोक असे रूड झालेले. तुम्ही कुठे ट्रॅफिक मध्ये बघा, घरात बघा, ऑफिसमध्ये बघा, सगळे चिडलेले असतात. एक राग आहे, म्हणजे काय विचारायला गेलं तरी तो चिडलेलाच असतो काय असं एक. आणि इंस्टाग्राम आणि युट्यूब ह्याच्यावर पण ते चालू असतं दिवसभर, राईट. आणि आता अशा लोकांच्यात आपण आहे, राईट. आणि ऑफिसमध्ये सुद्धा असे 1-2-4 लोक असतात, राईट. आता ह्यांना हँडल कसं करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. ह्याच्यासाठी एक असा माझ्याकडं उपाय आहे की नॉर्मली अशा टाईपचे लोक ऑफिसमध्ये 2-3 असतातच. हे ज्यावेळेस तुमच्याकडे येतात तर ते शक्यतो भांडण काढायलाच येतात किंवा ब्लेम गेम करायलाच येतात किंवा काहीतरी त्रास द्यायलाच येतात. अशा लोकांना पहिल्यांदा तुम्ही ॲज अ मशीन म्हणून ट्रीट करा. एखादा रोबोट, एखादं डिव्हाइस माझ्याशी बोलतंय असं तुमच्या माइंडला कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शन देत राहावं की माझ्याशी रोबोट बोलतोय. आता हे जेवढं मी तुम्हाला सांगतोय तेवढं वापरणं सोपं नाही. तुम्हाला त्यासाठी थोडंसं रोज एक 10-15 मिनिटं मेडिटेशन करावं लागेल. आणि हे अशा टाईपचे लोक ज्यावेळी तुम्हाला भेटतील ना, त्यावेळी त्यांना मशीन म्हणून ट्रीट करा की जे काही ते बोलतायत ना त्यांचे शब्द घ्या, फक्त इमोशन काढून टाका. तुला अक्कलच नाही, तो मूर्खच आहे, हे काढून टाका. कामाचं काय बोलतोय तेवढंच ऐका. आणि रिस्पॉन्ड ज्यावेळी तुम्ही करता ना, ते रिस्पॉन्ड तुम्ही ChatGPT सारखं करायचं, बेस्ट ऑफ द बेस्ट करायचं त्याला रिप्लाय. तर त्यामुळे होतं काय की अशा टाईपची लोक जरी आपल्या आसपास असेल ना, तर आपल्याला ऑलरेडी आपल्या माइंडला माहिती आहे की हे तर रोबोट आहे, हे मशीन म्हणून मी ह्याला ट्रीट करतो, याला माणूस म्हणून मी ट्रीट करतच नाही. हे सगळ्यांनाच नाही करायचं असं. काही चांगली लोक असतात ऑफिसमध्ये, त्यांना ॲज अ ह्युमन बिंग म्हणूनच ट्रीटमेंट द्यायचं. पण असे 1-2-4 असतात जे रूड आणि ॲरोगंट, त्यांना ॲज अ मशीन म्हणूनच ट्रीट करायचं. ChatGPT माझ्याशी बोलते असंच एक करायचं. ChatGPTला तुम्ही एक प्रश्न 3-4 वेळा विचारला ना, ते पण वैतागतं. तसा हा वैतागलेला आणि माझ्याशी बोलतोय, हे असं एक ट्रीटमेंट करायचं. हे एक आहे की अशा लोकांना हँडल करायचं. आणि दुसरी गोष्ट जी आहे की आजकाल कोणाला काही पडलेलं नाही आहे, बरोबर. तुमचे होम लोन आहे, तुम्हाला कार लोन आहे, माझ्या घरी बायको आजारी आहे, पगार कमी आहे, पैसा कमी, ह्याची अशी दुनियेला तुमचं काही देणं घेणं नाही आहे. म्हणून माझा प्रश्न नाहीये माझं तुम्हाला एक हे आहे की आव्हान आहे की स्वतःवरती फोकस करा, की दुसऱ्याविषयी चांगला विचार करू नका.
दुसऱ्याविषयी वाईटही विचार करू नका, स्वतःविषयी चांगला विचार करा आणि पुढे जावा. बरोबर. हेच तुम्हाला म्हणजे ग्रेट. तुमच्या महत्वाचं ठरणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि बरोबर. दुसरी एक गोष्ट म्हणजे हा जो काळ आहे ना सध्याचा, हा आपल्या ग्रोथसाठी सगळ्यात बेस्ट काळ आहे. का? त्याचं कारण असं आहे की 90% ही दुनिया जी आहे ना, त्या इंस्टाग्राम, त्यानंतर ते युट्यूब रील्स मध्ये उडालेली आहे. त्यांना तिथंच राहू द्या. आपण नवीन नवीन क्रिएटिव्ह आयडिया घेऊन आपल्या ऑफिसमध्ये असेल, पर्सनल प्रोफेशनल लाईफ कुठेही नवीन आयडियाज, कम्युनिकेशन स्किल्स, वाचन करा आणि ह्या सगळ्या आयडिया वापरा. कारण हे सगळे झोपलेले यांना झोपू द्या. आपल्याला ग्रोथ व्हायला हा सगळ्यात बेस्ट काळ आहे आता, जर स्वतःवरती फोकस केलं तर. ग्रेट. खूप छान संदेश तुम्ही दिलात सर. मला शेवटला तुमच्यासाठी काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. ओके. तुम्हाला त्याच्यापैकी एक ऑप्शन चूज करायचं आहे. जर आज एखाद्या व्यक्तीला त्याचं करिअर स्टार्ट करायचं असेल, स्टार्टअप बेस्ट आहे की MNC बेस्ट आहे? स्टार्टअप. का? स्टार्टअपमध्ये जो जे काही शिकेल त्याचा उपयोग त्याला MNC मध्ये सर्व्हाइव्ह व्हायला जास्त सोयीस्कर राहील. बरं. कोडिंग की AI काय शिकलं पाहिजे? AI. इंडिया की मिडल ईस्ट कंट्रीज? आउट ऑफ इंडिया. बर. म्हणजे ती कुठलीही असू शकते, मिडल ईस्टच नाही. बर. रिमोट वर्क की ऑफिस वर्क? ऑफिस वर्क. का? कोलॅबरेशन होतं ऍक्च्युली सगळ्यांच्या बरोबर. घरात बसल्यामुळे काय होतं की तुमचं इंटरॅक्शन कमी होऊन जातं. ऑफिसमध्ये ऍक्च्युअली तुम्ही 4 लोकांशी बोलू शकता आणि एकमेकाचा माइंड रीड करू शकता. एक कल्चर असतं ते. बरोबर. त्यामुळे ऑफिसमध्येच पाहिजे. बरोबर. सॅलरीवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे की लर्निंग वरती जास्त फोकस केलं पाहिजे? सॅलरी. कारण जर सॅलरी आली तरच लर्निंग होणार आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की जिथं पैसे नाही आहेत तिथं वेळ वाया घालू नका. बर. हार्डवर्क की स्मार्ट वर्क? स्मार्ट वर्क केलं पाहिजे. बर. जॉब सिक्युरिटी की स्किल सिक्युरिटी? स्किल सिक्युरिटी. का? जर ते स्किल असेल तुमचं सिक्युअर्ड आणि ते कंटिन्युअसली तुम्ही स्किल अपग्रेड करत असाल तर जॉब 100% मिळतोच. टेक्निकल स्किल्स की कम्युनिकेशन स्किल्स? कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन असेल तर मग ग्रोथ जास्त फायदा होतो. कारण कुठेही तुम्ही जाता त्यावेळी सगळ्यात पहिला गोष्ट काय होती, तुम्ही बोलता कोणाशी तरी. ते बोलल्यावरच त्या माणसाला कळतं की बाबा काय बोलतोय, कामाचं बोलतोय का असं बिनकामाचं आहे. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन. प्रमोशन की पीस ऑफ माइंड? प्रमोशन. मी असं म्हणेन वयाच्या 45-50 पर्यंत ना प्रमोशन, कारण तोपर्यंत तुम्हाला हार्डवर्क करायचं. 50 नंतर मी म्हणेन पीस ऑफ माइंड. मग तुम्हाला एखादा सिनियर मॅनेजर 51-52 वय आहे तुमचं आणि तुम्ही सिनियर मॅनेजर आहे, चालेल 60 पर्यंत तेच कंटिन्यू करा, पीस ऑफ माइंड तरी आहे. बरोबर. ग्रेट. खूप छान सर तुम्ही संवाद साधला. मला असं वाटतं की असा माझा पहिलाच पॉडकास्ट झाला आहे की ज्याच्यामध्ये मी फक्त करिअर बद्दल बोललोय. मी फक्त जे ऑफिस पॉलिटिक्स आहे, काही टेक्निकल आपण डिस्कशन नाही केलं. आपण ऑफिस पॉलिटिक्स, आपण कशा प्रकारे आपण ग्रो करू शकतो, अप्रेझल्स, ग्रुपिझम किंवा आपण लॉबिंग त्याला म्हणतो, त्या गोष्टीवरती आपण डिस्कशन केलं. मला असं वाटतं प्रेक्षकांनाही या पॉडकास्टमध्ये मजा आली असेल, 4 गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या असतील. तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तर नक्की वाचेल आणि त्यावरती रिप्लाय देखील करेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू.